आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे, आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत, पण प्रत्येकाच्या घरी त्यांची एका विशिष्ट शैलीमध्ये स्थापना होत असते। तर याचाच शोध आपण घेतो आहोत। मी आहे पूर्वा आणि तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये, जिथे आपण भव्य घरगुती आकर्षक सजावट स्पर्धा घेतोय आणि त्याच दरम्यान आपण आज आलेलो आहे या छान देखाव्याजवळ, जो तुम्ही आता बघितलेला असेल आणि खूप चांगला देखावा केलेला आहे। सुंदर जोधपूरचा हा महाल साकारायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। नमस्कार सर। नमस्ते। आपलं नाव पूर्ण? अजय चव्हाण। म्हणजे ही थीम करण्यामागचं कारण काय होतं?
कारण का गेली आता 15 ते 20 वर्ष झालं आम्ही घरात घरगुती देखावा करतो. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या थीमवर वेगवेगळ्या आधारे वेगवेगळे गणपती आणून त्यावर आमचा तो आधारित गणपती असतो. यावेळेला राजस्थान ही थीम आमच्या गेल्या 4 ते 5 वर्ष डोक्यात होती. मग त्यासाठी राबणूक ही भरपूर लागणार हे सुद्धा माहिती होतं आणि वेळेच्या अभावी ते काम थोडं किचकट होतं. तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून घरातल्या लोकांनी ते काम वेळेत पूर्ण केलं आणि राजस्थानचा जो वर्क असतो आर्ट वर्क तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तुमच्यासमोर आहे सगळं, तुम्ही बघू शकता. नक्कीच खूप छान झालेलं आहे आणि रंगसंगती जी तुम्ही वापरलेली आहे तीही खूप सुंदर झालेली आहे. म्हणजे उगाच फार रंगांचा भरणा न करता सहज सोपं आणि सुंदर जे आपण म्हणतो तसं ते खूप छान साकारलेलं आहे. आरशाचं वर्क सुद्धा खूप चांगलं झालेलं आहे. इथे वरती सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीचं झुंबर करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तोही खूप छान झालेला आहे. बाकी अजून काय सांगाल, किती वर्ष तुमच्या घरी गणपती बसतो आणि घरच्यांचा कसा सहभाग असतो? गेल्या 5 वर्षाच्या मागे आमच्या घरातल्या गणपतीला 51 वर्ष पूर्ण झाली. अरे वा. आणि आता हा जो आमचा साल आहे हा 56व्या वर्षाचा आहे आणि त्यामुळं असं वेगळं असं काहीतरी करावं असं सगळ्यांच्या डोक्यात होतं. त्यामुळं गेली 3 महिने सातत्यानं राबून परिश्रम करून हा सगळा देखावा सगळ्यांनी मिळून घरातल्या लोकांनी साकारला आहे. शेजारी पाजारी बघायला येत असतील त्यांचा काय अनुभव असतो किंवा काय ते तुम्हाला सांगून जातात? प्रत्येक वेळी चव्हाणांच्या घरी काहीतरी वेगळं असतं हे प्रत्येकाला माहीत असतं. त्यामुळं त्यांचा उत्साह इतका असतो की पहिल्या दिवशी गणपती कधी येतोय आणि आमच्या घरी कधी येतील ते आणि हा देखावा कधी बघतील असं प्रत्येकाचा उत्साह असतोय. त्यामुळं हा उत्साह प्रत्येक वर्षापेक्षा ह्यावेळी अधिकच झाला आहे. त्यामुळं सगळेच येणे करणे हे सगळं चालूच आहे आता आणि येणाऱ्या पुढच्या 5 ते 6 दिवसात भरपूर लोक येतील. कारण का मित्रपरिवार ही ती दररोज येतच जातच असतात. त्यामुळं काय नाही की गल्लीतल्या सगळ्यांचा रिस्पॉन्स असा आहे की तो गणपती कधी येतोय एकदा चव्हाणांचा आणि कधी बघतोय असं प्रत्येकाचा उत्साह वाढतच जातोय आणि प्रत्येक वर्षी तो वाढतच राहणार असं सांगायचं. चव्हाणांचा कलाधिपती आज आपण इथे पाहिलेला आहे आणि अत्यंत सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन पेक्षा महाल त्यांनी केलेला आहे आणि गणरायाची मूर्ती सुद्धा खूप सुबक आहे, सुंदर आहे. छान आरामात भरपूर मोदक खाऊन टुमटुमीत बाप्पा विराजमान आहेत. आरामात ते बसलेले आहेत अशी त्यांची देखणी मूर्ती सुद्धा आहे आणि खूप छान. त्याचं जसं त्यांनी सांगितलं की बरेच जण त्यांच्या घरी येत असतात, आरतीला येत असतात. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा आहे. जमलं तर तुम्ही सुद्धा येऊन बघून जावा. खूप छान कलाकुसर आहे आणि नावाजण्यासारखी आहे. महाराष्ट्र वृत्तदर्शनवर असेच राहा आणि आपण अजूनही बघणारे असेच छान छान प्रतिकृती.